हवा त्या लोकांनी अगोदर सांगायचं ना आपल्याला आज येत आहे म्हणून. आता ती पोरगी कुठून आणायची बरं सांगा बरं. आणि त्याच नाती निरूप ना का आता निरोप दिला का आम्ही येतोय म्हणून थोड्या वेळामध्ये. या लोकांना कळत नाही. गावाकडची लोक येडे असते का हो जरा. कसले काय डोका राहतस कवळ उठवाने सुटा पोरगा तर चांगला शिकेले म्हणतात. तो IT BT मध्ये म्हणे कामाला पुण्याला. मग त्याला समजत नाही का? फोन बिन करवा ना मग सकाळी मी सांगितलं असतं आम्ही निघालो पारले किती आता आणखी तरी फाट्याजवळ आले आणि मग म्हणे की आम्ही येतोय म्हणे. आता मग तिची पोरले कस काय बोलाव आता कस काय ती पोरगी तिचं आज लेक्चर चालू आहे. एक तर तिचं ते काहीतरी आज काय म्हणतात प्रॅक्टिकल ते होतं. ती पोरगी येणार नाही कॉलेज सोडून. सांगितलं मग त्यासलं हा त्यांना म्हणा तुम्हाला पटलं असं आहे पोरगी आमची व्यवस्थित फोटो बिटो असं त्यांना पाठवलेला आहे. ते म्हणे आम्हाला पोरगी पसंत आहे आपण आज लगे येऊन सुपारी फोडू. पुरीचा पत्ता नाही. पुरीन जर पसंत नाही केलं तर काय करायचं. आणि आताच्या पुरींचं कसं आहे आता जर पोरग पसंत नाही पडलं तर संसार करता का नाही करता हे पण माहित नाही. म्हणजे आता आई बापाला पण माहित नसतं का आपली पोरगी नांदन का नाही नवऱ्याच्या घरी. तिला बी पावायला पाहिजे ना तिने बी. पण आता मला एक सांगा तुमचे माहेरचे लोक होते तुम्हाला सांगता नाही आलं का त्यांना जरा थांबा म्हणून. पण त्याच नाही मला काही मना फोनवर फोनच नाही होणार ना. मी सांगतो ते तुमचं तर नेहमीच आहे कोणतं काम तुम्हाला भरोश्यावर सोडलं आणि ते नीट झालं कधी झालंच नाही. त्या मला सांगतात ते मी सांगितले तू तो पोर नाहीच आहे तिला लेक्चर आज तिला टाइम नाही भेटावं. काय टाइम नाही भेटेव काय खरं एवढं जवळ येसन फोन करवा का तुला. अख्खा 200 किलोमीटरचा प्रवास पार केला पण अंजनेरी फाट्यावर आले मग म्हणे आता कुठे आहे म्हटलं घरीच आहे म्हणे आम्ही बघायला येतोय. म्हटलं काय डोक्याला ताण आहे आता घरात काही आवर सावर नाही काहीच नाही. तू त्याची तरीच सांगते ना 7 वाजता जायचं म्हणे पोर असं. आता मग त्यांना इथे येऊन वापस पाठवत ते म्हणून काय बिना माणुसकीचे लोक आहे का आम्हाला चहा पाणी सुद्धा बोलून नाही घरी जाऊन जातील बाबा त्या पण मग पोर बोलावतात ना. आता तुम्हाला सांगते मी आता ते आता घरी बी आले ना काय स्वयंपाक पाण्याच्या काही नादी लागू नका. फक्त आले त्यांच्याशी बोलून घेऊ आणि काढून देऊ. ते काय आपल्याला सांगून नव्हते आलेले आणि त्यांना लिहूत असन ते एक काम करू तिकडे हॉटेलला जेवायला पाठवू. हा मग काय रिकामा डोका परत म्हणायचं नाही मला माझ्या माहेरचे लोक आले तुला जड झाले तू त्यांना चहा पाणी केलं तू अगदार बोली दखड राहिली मला काय अगदर बोलून दाखल राहिली म्हणे. तुला वाटत आहे सांगाई बुवा मला करणं पडी. आपण मग तुम्हाला सांगता नाही आलं का आत्या मग माहित असेल तर. मला माहित नव्हतं ना हो बहीण. हे बघा आत्या मला माझी पोरगी द्यायची का नाही हा मी ठरवेल आणि ते पोरग कसं आहे ते बघेल. रिकामा बडबड आपल्या दोघींमध्ये भांडणं होते. चांगलं पोराला काय नाव ठेवायला जागा. हा तुमच्या माहेरचं आहे ना मग चांगलंच असणार आहे ते. नवरा तुम्हाला नाही करायचा माझ्या लेकीला करायचा. तुम्ही लेखले पाहिजे सणच दे पण मी गॅरंटी देस का पोरे चांगलं शेस काय माहिती नोकरी बी चांगली शेत आली गाडी त्या आली गाडी टोकाय बेतीवर हा लाव. तुला घर खायचंय पोर चांगली पाहिजे का घर पाहिजे तुला चांगलं. हा दोन्ही गोष्टी पाहिजे मामा. काय सासू चांगली दिसते गप गागू नको आता गप तू चाल. म्हणजे पोर चांगली सासू. हा तो पाहिले म्हणले हो काय. हा या 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 नमस्कार. नमस्कार नमस्कार. बसा पाणी आणू का. नका बाबू लय प्रवास झाला 200 किलोमीटर आलो. लय गाडी आखली तर बरं. हा ना अहो पण तुम्ही मोठी गाडी आणायची नाही एखादी 2 व्हीलर आले एवढा लांब. ते मोठ्या गाडीला घाबरतो बाचा मावाला. कस काय घाबरतो. गाडी चालू केली आणायचा ना. गाडी चालू केली का तो गाडीच्या पुढे पळवतो. हा रस्त्याचे काम चालू आहे ना. गाडीच्या पुढे पडतो. हा म्हणजे बेतो ना तो. हा काय घाबरा नसते हा त्यामुळे काय घाबरा सारखं. आता 4 चाकी गाडी रस्त्याचे काम चालू आहे. नको नुकसान. त्याच्यामुळे तो गाडीच्या पुढे पळवतो. मामाला थोडं दिसायला कमी. हा का म्हणून राहिला डोळा कर राहिला का. हा थोडस आत्या कोणी असे अशाला पोरगी द्यायची का. चांगला घरात राहते चांगल्या घरातले तोंड पण म्हणतात चांगल्या घरातले. तुला पण पोर देण्याशी म्हणून तुला चांगलाच वाटावं नाही. मग काय म्हणजे माझ्या पोरीला करायला लग्न करायचं म्हणजे. मेन म्हणजे काहीच पाहू नको पोऱ्याला सोपारीला खाल्लं हे नाही ते. अहो जे म्हणतात ना सुपारीच्या नोकरी पण खाली चांगली नाहीये तेच नंतर पाडते काय म्हणतात ना मुआ बियाची कसली कसली दारू पिता. आणि हो, पाय नाही हो. दारचं लेकरू. बाई तुम्ही काय असं संशय घेऊ नका. मा बात तसं नाहीये. हा मग कसं आहे. सोपराच्या कान नाही का खार का खातोय. काजू बदाम पहिले किती लफडे होते कोणाचे त्याचे. कसले. बाहेरचे लफडे किती होते पहिले. नाही अजिबात आपल्याला केले का लपडे केले तो. तसला काही नाद नाही.
मामा girlfriend किती होत्या मामा करतो पण पाच नाही करीत. तसं म्हणजे काय? मामाला पुढे वाजायचे का चालत आहे मला ना. पुढे वाजत. मामाला जे करायचे करा हा मामाला पुढे वाजे मग भाताला चांगला असं का नाही नाही. बाच्याचं मी गॅरंटी देतो. लग्नाच्या अगोदर किती गर्लफ्रेंड होत्या अहो, काही नाही तसं. कॉलेजमध्ये हो. नाही 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 हे असं विचारणं झालं का तुमचं कधी हा अहो मग आता स्पष्ट कळायला पाहिजे ना नाही हो. मामा तर जर आम्ही जर विचारलं तुम्हाला तुमच्या पुरीनं किती गर्लफ्रेंड मग ते नाही सांगता येत असू शकता आमच्या हा पुरुष बरं आहे का नाही अहो मग असं काही पण नका विचार. असं ना काही गर्लफ्रेंड तुम्ही असं काय सगळं विचारते विचारी भाऊ तुमले. हा तुझे पोर देण्याची ती सगळंच विचार. कोणाला किडे पडले हा? कोणाला किडे पडले किडे नाही पडले. अहो, थोडेसे बहिरे पण आहे. काय होते पोर देण्याचे ना तिले ते हा. सगळं विचारी ना तुमले बारीक. नाही नाही विचारा जरा पण असं आणि मी बोलायला गो कमाल काय म्हणे तुला माहेर नव्हतात म्हणून तू जाते मार. गहू कोणाचे गहू न्यायला आलो आम्ही गो कोण दे तुमले पोर न्यायला आलो. म्हणजे आम्ही काही तर गहू वाटायला बसतो काय ते काय म्हणते गहू काय? हे अशी येडे तुमच्याच मायाचे किती केलं त्या तर. हैराने समजत नाही. हा आता बघा मी तरी संसार करून राहिले की तुमच्या जवळ 10 मिनिटं बी टिकायची नाही काय करतो तू बरं अहो मी कंपनीत कामाला आहे. कुठं IT किती पगार आहे आहे 50,000. 50,000 मध्ये पुण्यामध्ये काय होतं घरदार आहे स्वतःच मामा सांगा काय काय होते. पुला काय राहतोय फुला खाली राहतो हा अहो म्हणजे घराला भाडं नाही अहो अहो रूम भेटते वरतून- नाही वरतून पूल जायले हा त्याच्या खाली खाली बिल्डिंग आहे आमची. हा ना 2 मजली याचा पूल येतो. कशाचा गटरीचा नाही 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 आपला याचा नाही वरतून याचा कोणता कशाचा कोणता आहे कसला तरी तो. आहे ना नाही. हा नाही गेला काय तुला नीट सांगता बी नाही राही ना का. मामानाच आता समृद्धी हा. बाजा समृद्धी हा. समृद्धी हो समृद्धी मामान भाचा सारखाच दिसतोय नाही नाही पोरगी बघायला आली तर काय पोरगी बघायला आली रे तुम्ही काय तुमचे तोंड बघून तुम्हाला कोणी पोरगी देईन का काय झालं झालं का आम्ही तोंडायला काय झालं म्हणे काय बाई, तू फुला जाय- खाली राहतो म्हणे बरं जे करायचं बा लपवायचं रे तुम्ही जर तिकडे पाहायला आले तर तुम्ही जर विचारलं ते पोर पुला खाली का खोटं बोलले आता मला सांगा याला 50,000 पगार आहे आत्या हा 50,000 मध्ये भाडं देत असेल 15-20,000 हो. किराणा भरत असेल 5-10 हजाराचा परत येण्या जाण्याचा खर्च पुण्यात राहायला काय नाही लागत 50,000 होतं काय तुझं खर्च लय कमी झाला सगळं होते. खर्च लय कमी कंपनीच देते सगळं. हे बा कंपनी 2 टाइम जेवण आहे हा राहायचं फक्त आंघोळीला पुला खाली येतोय रूम भाडं बी कंपनीच दे. हा हा? हा किती भाडं आहे रूमला सगळी करी का ते मग? कंपनीलाच माहिती काय. हा आणि आता ती बायको आल्यावर तिला बी कंपनीच पोशिंग का बायकोला मी पोशील ना 50,000 मावलं. मग ते पेमेंट 50,000 काल ठेवले मग ते त्याच्या बायकोसाठीच बाबा 1-1.5 लाख रुपये पगारवाला सुद्धा पुण्यामध्ये उपाशी राहतो तुझा 50 वाला काय खाणार आहे 2 टाइम उद्या 2 लेकर शाळेत टाकल्यावर त्याची 2-3 लाख रुपये फीस शेती आहे आमची गावाला. शेती वापायला येत त्याला शेती वापरून काय करायचं खातेला पुला खाली बसून बाई शेती एवढी टाकतात तुम्ही लग्न करतात ती म्हणे इथली येश ना डायरेक्ट नाही म्हणे सांगते तुमले. हुआ डोक्यातल्या ए बाबा कोणा डोक्यात उवा झाल्या काय ते काय म्हणे हो म्हणजे बाई सून म्हटले ते वा खात्या आई, कोण ये आता काय आहे? नाव काय माय माणसं तुम्ही पत्की करायला तिथे तू सोन तू पाय कशी बोलत ये मग तिने काय बोलली मी? मग अहो वा म्हणजे काय डोक्यातल्या वा. आपल्याकडे वाज म्हणतात. हा वास वास सुनाला सोनाला वास माते तू पुण्या वा. माराय तुला काय सोनाला माते वा कसं डोक्यातली वा. तू पुण्या माराय रे तुला काहीच समजत नाही. बाबा मामा काय म्हणते ते म्हणू दे. बरोबर आपल्याला चाललंय पोलीस बरं हे नाही. ते बरोबर विचारते आपण त्याला उत्तर देते बरोबर तू शांत बस विचारा हा आणि किती रुमांचं घर आहे हा किती रुमांचं घर आहे तुझं 3 एक बेड एक हॉल आणि एक किचन तो 2 BHK म्हणतो ए, एक हॉल किचन घ्यायलाच मी होतो त्याला काय कळत आहे रूमचं त्याला माहिती आहे ना 2 BHK काय वाटतंय 1 BHK 2 BHK आणि 1 RK सांभाळील तो काय सांभाळीन तो काय खरंय त्याचं काय बाय अहो हा ना सगळं भेटत आपल्याला काही ताण नाही. अरे हा सगळं मान्य आहे पण मला एक सांग तू 50 मध्ये करणार काय काय आहे? काय काय म्हणजे ए, साड्या घेईल त्याला तिला माझी पोरगी साड्या बिड्या नाही घालणार लग्न झाल्यावर ड्रेस घेऊ. ड्रेस काय ड्रेस पण लागत तिला, जीन पॅन्ट म्हणजे कपडे लागते. घालायचे का तुमची पोर
काय वेळ हा बधीर आहे का तुमचा हा माहेरचा माणूस कपडे घालत नाही का म्हणे तो तशाच चावळत बी बधीर कुणी करता तसाच चावळत तो नाही घरी वे आम्हाला त्याची पोरगी हो मामा ऐका हो. आता बा काय चुकलं आता मी काय गप्प बसा तुम्ही थांबा. अहो तुम्ही म्हणशाल ती अटी आपल्याला मान्य आहे. माझी पोरगी ड्रेस घालन हा हा स्वयंपाक पाणी ती करण सगळ्या गोष्टी पण ती कामाला जाणार नाही कुठं ती आणि ज्या लवकर दिवशी कामाला तिला वाटन का तिला जॉब करायचा त्या दिवशी ती तिच्या पद्धतीने जॉब करण आणि तिला घरामध्ये पाहिजे त्या गोष्टी देऊ शकत असेल तर माझी पोरगी करून न्यायची नाही तर न्यायची नाही काय ती गोष्ट काय लागेल घरात? जिथे मागन ते घरामध्ये खडी साखर वॉशिंग मशीन तिला घरात लागन ती फ्रीज म्हणाली लागन हेलिकॉप्टर वर आणून ठेवा ते असं थोडी चालत. तेवढी ऐपत नवऱ्यांची पाहिजे हेलिकॉप्टर हा अरे बाई त्याच्या काय कडे साखर घ्यायला पैसे दे आता तो पुढे येईल आणि तुम्ही चालले माझ्या पोरीला त्याच्या घरात घालायला निघा घरी माहिती आहे त्याला 50,000 रुपयामध्ये काय होतंय आता तेच विचारते तुला आम्हाला द्यायची पोरगी तुम्ही म्हणशात तुम्ही का बरं नाही बोले राहिना पोरतीने शे सकाळ मी जो बोललो तर ती काय म्हणे का तुम्ही बोलण्यात तुम्ही हमामात बळजबरी काही म्हणून मन पोर पडले सकाळी ऊन होतं. ऊन होता नाही म्हटल्या त्या सकाळी म्हणलं होतं असं म्हटल्या त्या म्हणून तिला सकाळी बोलू ऊन नाही होतं. राहिनो मी हा पोरगी कुठे पोरगी बोलवा ना. बोला पुरे पाच नाही आम्हाला. पोरगी कॉलेजला पोर कॉलेजला जायचे तुम्ही हा. आता काय नाही, करायला बोला पाहिजे पटकन. पोर. पोरगीला येऊ पटलं शकत नाही पोरगी. आधी वाढून अजून एखाद झोप. दिवस आधी कार्यक्रम. वाढून पोरगी संध्याकाळी 5:30 शिवाय येणार नाही हम्म. आणि पोरगी तिचं प्रॅक्टिकल चालू आहे तुम्ही आम्हाला ऐन टायमावर डायरेक्ट फाट्यावर येऊन सांगितलं का तुम्ही पोरीला बघायला येत आहे आम्ही पोरगी घरी बोलू शकत नाही तुम्ही आल्या पावलाने जाऊ शकता आमच्या पोरीला आम्ही तुमचा फोटो दाखवू पटलं तर ठीक नाही तर आम्हाला अहो, पोरगी फोटोमध्ये द्यायची काय कर राहते समोर समोर पाहिजे ती महत्वाचं राहते आम्ही मुकाम करतो. हा मुक्काम करतो ये का तुमच्या घरी मुक्काम राहतात की. हा मुक्काम राहतं पोरगी बघायला जाऊन कोणी मुक्काम करता काय आज थांब. मग आम्ही 200 किलोमीटरवर आलो ते जाऊ शकता तुम्ही आम्ही तुम्हाला बोलवलं नव्हतं ओ आता या ना तुमच्या भाषेत सांगा ना ते मामाची उभा सोय करा. होईल जेवणा खावण्याची. हा. हा मग त्याला घरी कोण आमच्या इथं कोण रिकामं नाही थापायला तुम्हीच करा आणि तुम्हीच आम्हाला खाऊ घाला आम्हाला घरी अरे कोण बाई नाही. व्हायचं आपल्याला आम्हाला नाही व्हायचं तुमचं बाय. येई आम्हाला पोरगी बी द्यायची नाही तुम्हाला आता टाकलं. नाही रे ये बाई तुम्ही जर आता टाकलं पुढं कसं व्हायचं आपलं मला माझी पोरगी द्यायची नाही थांबा, मी तिला समजाडीन सांग राहिलो ना हा सांगा सांगा एखाद दिवस काही मला नाही. बाहेर राहते, खाऊ तुमच्या दे. माहेर नाशेस ना तर तुम्हीच करून खाऊ घालास त्यांना मी हात बी लावणार नाही तू सुन का बसते घरात हा मी सून आहे मला पोरगी पोर द्यायची देणेस आहे ना तुम्ही तिकडून 10 जण आणा मी त्यांना खाऊ घालते पण हे दोन्हीतून काढा मामा तुला खाऊ. देवशे नाव नाही करते. नाही 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 काय चुकलं बा बाई सांग बरं आमच्या काय चुकलं तुम्ही तुला ती काय खाते. बोलवस तुम्ही काय बोलू उत्तरस म्हणून तिला गुस्सा काय लागलेला आहे? आहे ना. अहो आत्या ते पोराला कुठं राहतो म्हणे तर पुलाखाली राहतो तो त्याचं भाडं म्हणे कंपनीवाले देतात आंघोळी पुरताच घरी येतो मामा म्हणतो 1 BHK पोरगा म्हणतो 2 BHK यांचं घरदार बी आहे का नाही आणि 50,000 रुपये तुम्हाला माहिती तुम्ही का पाहिल्याशिवाय देऊ नका आमच्या हा. घरी येणार तिला येऊ पाहिजे. शकते बरं का? तुम्ही कशा बी हे करा, पुरेला तुम्ही पाठवा बरोबर पाहायला. हुशारी काय मानायचं. बा? पुरेला पाहायला पाठवा हम्म. जर तिला आवडलं मला पोरगी द्यायची नाही पुला खालच्याला हा? पोरगी तर द्यायची मला पुला पुला नाव नाही खालच्याला सांगता ती कसा फुल खाल्लं म्हणते तुमले तुम्ही मोठी इमारत आहे पण काही फायदा नाही ना तिनं पुला खालचीच तुम्ही निघा इथून आम्हाला पोरगी नाही द्यायची मामा काय हो? त्याच्यावर किती लोक जायचे हा ती- पुलावर ती ऐकत बी नाही कोण ती म्हणस मालपाटी तशीच मन पोरले दिसू मी जाऊ शकता तुम्ही इथून लगेच सासूला जरा लोणी लावा. हो ऐका तुम्ही ऐका लोणी बी नाही पाणी बी नाही तूप बी नाही निघा इथून तुम्ही जर आम्हाला पत्र घेतला ना तर आम्ही तुम्हाला पत्र देऊ आम्ही काय भिकारी का तुम्ही आम्हाला पत्रात गेला निघा आम्ही रिकामी कोणाला पत्रात गेला आमचा काय पत्र एवढा मोठा पसरून नाही पडला कोणाला पत्रात घेऊन हिंडायला ऐकीच घेत नाही कोण ऐकावं नाही, नाही. आता हे कसं जमायचं केलं आम्हाला पोरगी द्यायचीच नाही आणि तुमच्यासारख्यांना तर कशीच द्यायची नाही नाही. बरं आलं यांनी सांगितलं नाही अगोदर आणखी थापून ठेवलं असतं एवढं वाया गेलं असतं यांच्या पायी आणि आपल्याला कोण सांगितलं ना असं मग सोयरी पाहायला जा म्हणून या मावशी तिकडं त्या कधी side या? ला. आजी. एकच माहेर माहेर नसते आहे. का? हा? मन माहेर नसते ना तो हा का हा मग तो अहो बा, तुमचीच नात आहे तुमची सोन पावर काय म्हणती मन सुन नाही ऐकत बाबा काय ऐकत नाही तिलपटे तसेच करायची हे काय पेट्रोलचे पैसे आम्हाला चला हम्म. काय पेट्रोलचे पैसे इथून निघा 11 लिटर नाही. पेट्रोल लागले किती 11 लिटर ना हा. तिकडे तुम्ही मुता त्या गाडीमध्ये नाही तर वका गपची पाहिलं ते पावलं निघा नाही तर अख्खा गाव गोळा करीन मी आता आणायला होतं का आता काय बोलत आहे पाहिलं काय हा? तिनं तुम्ही बोललं जाता का तसंच इथून? आहे ना मग. आता आम्ही पेट्रोल चालवून इथपर्यंत आलो 200 मग काय किलोमीटर. तुम्ही नाही आम्हाला- आम्हाला का पेट्रोल मागतस का माझं आणि समज 200 किलोमीटरवर कोण 2 व्हीलरवर पोरगी बघायला जातात काय समज झाला का आपला मोठी गाडी राहायचं तू बी संबंध आणे जुळला नाही असतं मग काही नाही हा नाही नाही मोठी गाडी राहायचं तू बी आणे नाही
तुला ते हे पडतं ना इथे बरं झालं आम्ही पुला खालच्याकडे तर गाड्या बी नाही. तुम्हाला पैशावालीच लागता भाऊ. हा पैसा आला. शेती आपण गाडी मग तुम्ही गरीबाला घे गरीबाला देणार. देऊ शकत पगार नाही. किती नाही बा. नाही घेते आम्ही अहो, पत्र. आमच्याकडे शेती आहे. ती तुमच्याकडे घरीच राहू द्या शेती. तुम्ही आता गरीबाला पदरात घ्या नाही घ्यायचं आम्हाला पदर. तुम्हाला चहा वेळेस घ्या बस कळालं. हा. टीव्ही गरीबाची गंमत पाहिली आम्ही आता. तुम्ही फुल खाल्लं तुम्ही तुम्ही त्याच्या मोठ्या सांगा. दिसता का ते करू का हो? हा हा. तुम्ही आकार बोली तिथं पटकन आम्हाला पोरगी दे. तुम्ही निघा दे इथून का आता मी गावाकडच्या लोकांना जमा करू. अच्छा. आता आम्ही कुठं काय करू राहिले निघा पहिले अहो, चहा ऐका ना. पाण्याचं काय निघा. काहीच नाही चहा पाणी बी नाही आमच्या चहा इथं. पाणी घ्या. काहीच नाही. काहीच नाही. आल्या त्या पावल्याने निघा तुम्ही. तुम्हाला नशीब समजा का तुम्हाला चटई टाकली बसायला. निघा. नाही तर ते खाली त्याची बसवलं कबड्डी असतं. घी. तुम्ही बसेल हा, असताना हे चल. हा जा पुढे निघा. पट्ट्या गेला पुढे पाय जेरले मोठे बाबा चल. अहो मामा हा पोरीची आईची एवडी भारी आहे, पोर चांगली असं ऐका ना. काय म्हटलं रे तू? काय म्हटलं रे तू? काय मामाला काय सांगून म्हणलं राहिले ना मी. मामाला सांगू राहिला. मग पुरी काय काय शांत करायचं हो. आता पोर चांगली असेल असं म्हणतोय. पहाटे काही तुम्ही जात उठ 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 मी काय बोल बरं का? उठा मी काय बोलले उठा पहिले इथून. बाचा बोलला इथून उठा पटकन. उठा पटकन. उठा पटकन. उठा पटकन. हा पोरगी बघायला कुठं आले? मी नाही बोलला काही निघायचं पहिले. मी नाही काही निघायचं पहिले. चालले आमची तर पोरगी बघायला. आणि तुमच्या हे मायाची दळभद्री ना मा इथं आणायची नाही परत. माझी पोरगी मी बिना लागण्याची ठेवीन. पण अशा दलिंद्राच्या गळ्यात नाही घालायची. पुला खालची म्हणे आम्ही आंघोळी पुरताच पोरगा घरी येतो. 50,000 रुपये कमवतो. घाला म्हणे तुमचे ते 50,000 खिशात.